सद्गुरू बाळूमामांच्या नावानी चांग भलं, बाळूमामा प्रसन्न. सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील अशीच एक सत्य घटना आज आपण पाहणार आहोत. 27 महिने आईच्या पोटात राहिलेला मामांचा सेवेकरी बाळू पुजारी. सद्गुरू बाळूमामांच्या नावानी चांग भलं. अजूनही आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटतील. 27 महिने आईच्या पोटात राहिलेला मामांचा सेवेकरी बाळू पुजारी. सद्गुरू बाळूमामांनी यामध्ये काय केलं असेल, एक अद्भुत चमत्कार, हे आपण या व्हिडिओमधून नक्कीच पाहूया. सद्गुरू बाळूमामांच्या नावानी चांग भलं. विठू पुजारी आणि त्याची पत्नी मायवा हे धनगर समाजातील जोडपे होते. त्यांना एक भाऊही होता. कुटुंब एकत्र परिवाराचे होते. एक जण घरची शेती वगैरे सांभाळत असे, तर दुसरा आपली 100-125 बकरी असलेला कळप सांभाळत होता. एकंदरीत खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या या कुटुंबात एक विचित्र समस्या निर्माण झाली होती. घरामध्ये अजून लहान मूल खेळत नव्हते. बऱ्याच दिवसानंतर विठूची पत्नी गरोदर राहिली. सगळ्यांना फार आनंद झाला, परंतु तो आनंद अखंड राहिला नाही. मायेवाला 9.5 महिने होऊन गेले तरी ती प्रस्तुत होण्याची काहीच लक्षणे आढळत नव्हती. 1926 जुलैच्या 10 ते 15 तारखेदरम्यान मायेवा बाळंत व्हायलाच हवी होती. सर्वांना फार काळजी वाटू लागली. तिचे पोट अमावस्येच्या काळी आणि पौर्णिमेच्या वेळी मोठे होई आणि नंतर पुन्हा थोडे कमी होई. अनेक डॉक्टर झाले, वैद्य झाले, देवदर्शी झाले, मांत्रिक झाले, जादूटोणा वगैरे प्रयोग करण्याचेही झाले. कोणीही प्रस्तुती घडू शकला नाही. आज 1994-95 या काळात प्रस्तुती संबंधीच्या सर्व सोयी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. परंतु 70 वर्षापूर्वी आपला देश वैद्यकीय सुविधांच्या संबंधात कोणत्या स्थितीत होता हे सगळ्यांच्याच लक्षात आले असेल. त्या काळी आपल्याकडे फक्त मोठ्या शहरातून थोडीफार सोय होती. स्त्रीची सुटका करण्याचे तंत्रज्ञान त्या काळी सुलभ नव्हते. त्यामुळे मायव व तिच्या घरातील सर्व मोठी माणसे अतिशय चिंताग्रस्त झालेली होती. रेंदाळ गावच्या विठू पुजाऱ्यांचा कोणी एक नातलग बाळूमामांना जाणत होता. तो विठूला म्हणाला, अक्कोळचे धनगर संत बाळूमामा आहेत, तेच आता यावर काही उपाय करतील. आपण आदमपूरला मुक्कामी त्यांना भेटायला जाऊया. हे त्याचे म्हणणे सर्वांना पटले. दिवस निश्चित झाला. विठू पुजारी, पत्नी मायवा, विठूची आई आणि तो नातलग असे आदमापुराला आले. त्यावेळी मामांचा मुक्काम आदमापुरात सरकारांच्या वाड्यात होता. सर्वांनी मामांना नमस्कार केला. ह्या मंडळींना पाहताच मामांनी शिव्यांचा भडीमार सुरू केला. विठूच्या पाहुण्यांनी तशा शिव्या खातच विठूचे गाऱ्हाणे सांगितले. त्यावर मामा ओरडून म्हणाले, अरे मी काय डॉक्टर आहे की सुई आहे? मी काय करणार? तुम्ही चालते व्हा. तुमच्या राडी धुवायला इथं कोण मोकळा आहे? कन्यांचा प्रसाद खावा आणि आपल्या रस्त्याला लागा, असे मामा त्यांना म्हणाले. यावेळी मामा एवढे तापलेले होते की 1 मिनिट सुद्धा त्यांच्या जवळपास हट्टीपणे थांबण्याचे कोणाला धैर्य होणार नव्हते. तशा संतप्तपणेच मामा आपल्या बकऱ्यांकडे तडक निघून गेलेही. रेंदाळच्या मान अपमान यांचा विचारच केला नाही. तारू देत किंवा मारू देत मामांना सोडून जायचे नाही अशा निष्ठेने ती गप्पच बसून राहिली. त्यांनी त्या दिवशी मामांच्या जवळपास मुक्काम केला. सायंकाळी बकऱ्यांकडून आल्यावर मामा त्यांच्याशी काहीही बोलले नाहीत. रात्रीची सर्वांची जेवणे आटोपली. सर्वजण झोपून उठले. सकाळी चहा वगैरे झाला. नंतर जेवणे सुद्धा उरकली. तुम्हीच आम्हाला आता मार्ग सांगा. तुम्ही जे सांगाल ते आम्ही ऐकतो. तुमच्याशिवाय आम्हाला कोणी यातून सोडविणार नाही. पुन्हा रेंदाळच्या या पुजारी परिवाराने मामांसमोर धरणे धरले. विठू पुजारी मामांना म्हणाला, मामा तुम्हीच आम्हाला आता मार्ग यातून काढून द्या. तुम्हीच आम्हाला कोणाकडे जावे ते सांगा. तुम्ही निर्णय लावल्याशिवाय आम्ही इथून कुठेही जाणार नाही. मामा तरी हे प्रकरण आपल्या अंगावर घ्यायलाच तयार होईनात. पुन्हा दिवसभर मामांनी शिव्यांचा भडीमार करून मंडळी निघून जातात का जणू पाहिले असावे. वादाविद व संध्याकाळचे 4 वाजत आले. रेंदाळच्या माणसांचा आपल्यावर दृढ विश्वास असावा असं मामांच्या लक्षात आले व खात्री सुद्धा पटली. अखेर मामांनी दया केली. ते म्हणाले, ए विठू, तू
तुझ्या संपूर्ण कुटुंबासह येऊन माझ्या या बकऱ्यात पडतील ती कामे करीत राहणार असेल तर तू इलाज होईल, तसे जमणार नसेल तर तू मला ते ही सांग, नाहीतर तुला झेपत नसेल ते सुद्धा मला सांग, असे मामा विठू पुजाऱ्याला म्हणाले. विठू पुजारी आणि सोबतच्या माणसांनी मामांचे म्हणणे एकदम मान्य केले. आपल्या गावास येऊन तेथील शेती, बकरी व देणे घेणे याची पूर्ण व्यवस्था लावण्यासाठी 8 दिवस सवड मात्र मामांकडून नम्रपणे त्यांनी मागून घेतली. रेंदाळात सर्वजण रिटर्न आले. गावात घरी असलेल्या भावाने विठूला ताबडतोब होकार दिला. तो म्हणाला, दादा, आमच्या आईप्रमाणेच आमच्यावर माया असणाऱ्या बहिणीची जीवापेक्षा हा परपंच काय जास्त मोलाचा नाही. सगळेजण मामांच्या जवळ राहायला जाऊया. विठूचा भाऊ पुढे म्हणाला, आपली बकरी पाहुण्यांकडे सांभाळायलाच देऊया. शेत दुसऱ्या शेतकऱ्यांना करावयासला लावूया. आईवडिलांची पोटापाण्याची काही व्यवस्था इथंच करू, असे विठूचा भाऊ विठूला म्हणाला. आणि आपण दोघेजण सहकुटुंब बाळूमामांच्याकडे जाऊ. काय होतंय ते तरी बघूया, असं तो म्हणाला. ठरल्याप्रमाणे व्यवस्था लावून मामांना वचन दिल्याप्रमाणे विठू पुजारी वगैरे सर्वजण आदमापुरात आले. तो 8वाच दिवस होता. त्याचा आज्ञाधारकपणा बघून मामांना समाधान वाटल्याचे त्याच्या बोलण्यावरून दिसले. विठू पुजारी आणि भाऊ मामांची बकरी चालू लागली. स्त्रिया मुक्कामाच्या जागी स्वयंपाक, जेवणे, वाढणे, भांडी घासणे म्हणजेच उसळणे, पिठामिठाची जोडणी करणे वगैरे बघू लागल्या. दुपारच्या रिकाम्या वेळेत त्या बकऱ्यांची पिल्ली राखू लागल्या. दरम्याने मायेवाच्या पोटाचे अमावस्या व पौर्णिमेला वाढणे व कमी होणे हा प्रकार तसाच चालू होता. काळ आपल्या गतीने चालला होता. मामा कर्नाटकात जायचे ठरले होते. मृग नक्षत्राच्या सुमारास जूनचा पहिला आठवडा होता. बकरी रस्त्याला लागली. जाता जाता सर्वजण जमखडी भागात गेले. अनेक धनगर आपापले कळप घेऊन अशा दौऱ्यावर जात असतात. मामांच्या समवेत काही इतर धनगर सुद्धा होतेच. एकदा मायवा दुपारच्या निवांत समयी बकऱ्यांची पिल्ली राखीत उन्हात बसली होती. डोक्यावरील केस हवेत मोकळे सोडून त्यातील कचरा किंवा वा शोधत असावी. नुकतीच नागपंचमी झाली होती. दुपारची 1ची वेळ असेल. अचानक मामा प्रकटले. आपल्या हातातील काठीचे टोक त्यांनी हुनवुटीला लावले होते. मामांनी वर आकाशाकडे पाहिले आणि टिचकी वाजवली. ते मायवा म्हणाले, माई, तुझं गवार पण संपलं बघ, असे मामा म्हणाले. म्हणजेच गरोदर संपले असे मामा त्या मायेवाला म्हणाले आणि मामा एकदम अदृश्यच झाले. जवळच जमखडींचा डोंगर होता. मायळवाने सगळीकडे निरखून पाहिले पण तिला मामा कुठेच दिसले नाहीत. त्या भागात सुमारे 3 आठवडे बकरी होती. सरणे संपत आले. गणेशोत्सव हा संपला. गणपती उत्सवानंतर आपली बकरी आपल्या अक्कोळ निपाणी भागात आणायची हा मामांचा कार्यक्रम होता. वाटचाल करत बकरी अक्कोळच्या माळाला आली. त्यावेळी मायवाला 27वा महिने पूर्ण झाले होते. त्यावेळीच मामाने आपल्या रेंदाळच्या मंडळींना नारळ, भंडारा आणि आशीर्वाद दिला. प्रवास खर्चासाठी आणि प्रारंभीच्या घरच्या खर्चासाठी म्हणून काही रुपये मामांनी विठू पुजारी यांना दिले. विठू पुजारी, त्यांचा भाऊ आणि इतर सर्वांना रेंदाळला परत पाठवले. मंडळी स्वर्गही परतून स्थिर स्तरावर झाली. 8 दिवसानंतर मायवा बाळंत झाली. तिला मुलगा झाला. 5 ऑक्टोबर 1929 हा सोन्याचा दिवस त्या कुटुंबाच्या दृष्टीने उजळलेला होता. सर्वांना आनंदी आनंद झाला. चमत्काराने सगळे ग्रामस्थ थक्क झाले. रूढीप्रमाणे 5वीची पूजा करण्यात आली. सटवाईला नैवेद्य वगैरे देऊन श्रद्धावान धनगर कुटुंब निश्चित झालेले होते. सद्गुरू बाळूमामांनी कशा प्रकारे हा चमत्कार केला तुम्ही सुद्धा बघितलेले आहे. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने सांग भले. पुन्हा रेंदाळ 6व्या दिवशी दुपारी 1 वाजता मामा विठू पुजाऱ्यांच्या दरवाजासमोर जाऊन उभे राहिले. मामांनी प्रश्न केला, माई, बाळंतीण झालीस काय? बाजल्यावरूनच मायवाने उत्तर दिले, होय, बाळंत झाले मामा, असे मायवाने बाळूमामांना उत्तर दिले. मामांनी विचारले, काय झालंय? मायव म्हणाली, मुलगा झालाय. आता या की मामा. मामा म्हणाले, मला आत येता येत नाही. पुढे काही बोलले आले आणि निघून अक्कोळला परतले. रेंदाळ विठू पुजाऱ्याने बारसे मोठ्या आनंदाने साजरे केले. मुलांचे नाव बाळूमामांनीच आठवण म्हणून बाळू असेच ठेवले. पुढे बाळू मोठा होत चालला होता.
तो 10-12 वर्षाचा झाला. मग तो मामांची बकरी राखण्याच्या सेवेला येऊ लागला. एकदा आल्यावर एका वेळी तो 1-2 वर्षापर्यंत सेवा करत राहू लागला. बाळूचे आईवडील बकऱ्यात येत आणि मामांना म्हणत, बाळूला आता गावाकडे रेंदाळला घेऊन जातो की. मामा गंभीर विनोदाने म्हणत असत, 27 महिने तुझा बाळू कुठं होता? अगं त्याला सुखरूप पोटाबाहेर काढायला काय कष्ट झाले ते मला माहीत आहेत आणि वरच्या परमेश्वराला एक माहीत, तुझ्या बाळूला सुखरूप बाहेर काढायला सुदर्शन चक्र सोडवावं लागलं होतं. त्या चक्राचा किंचित स्पर्श झाल्यामुळंच तुझ्या बाळूचा एक कान कातरलाय बघ, असे बाळू मामा म्हणत. हे ऐकून ती भोळी भाबडी माणसं बिचारी काय बोलणार, ती गप्पच राहत असत. आई वडील म्हणत, बाळू आमचा नव्हताच मामा, तो तुमचाच आहे असे म्हणत. तुमच्या मनाला येईल तेव्हा घराकडे पाठवा देवा, असे बाळूमामांना विठू म्हणत. मामांना नमस्कार करून स्वभावाने गरीब अशी ती माणसे गावाला परत जात असत. सध्या 1994च्या काळात अर्थातच म्हातारे आई वडील ह्यात नाहीत. बाळूही 65 वर्षाचा असा वृद्ध झालेला आहे. दर अमावस्येला आदमापुरात तो येत असतो. त्या रात्री तो रात्रभर महालिंगरायाच्या ओव्या मोठ्या सुरेल आवाजात छान गातो. त्याचा आवाज या वयात सुद्धा गोड आहे. त्याचे ते धनगरी भजन ऐकताना भाविक श्रोत्यांचे डोळे आनंद अश्रूंनी भिजतात. सध्या या वयातही 1-2 महिने तो भजन ऐकताना भाविकांच्या श्रोत्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भिजवून जातात. मामांची बकरी राखतो. सद्गुरू बाळूमामांची तो मनापासून सेवा करतो. बाळूचा मुलगा सुद्धा 1994 साली 1 महिना मामांची बकरी राखण्यास आला होता. बाळूमामांचा आशीर्वाद काही भाग्यवंत घराण्यांना पिढ्यानुपिढ्या अनुभवायला येत आहे. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. तुम्ही अनेक असे चमत्कार ऐकले असतील की सद्गुरू बाळूमामांच्या आशीर्वादाने अजूनही त्यांच्या घरामध्ये सुख आणि शांती ही लाभलेली आहे. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. सद्गुरू बाळूमामांनी अशा प्रकारे चमत्कार केला की 27 महिने आईच्या पोटात राहिलेला मामांचा सेवेकरी बाळूमामा या सुखरूप या जगामध्ये तो आला. सद्गुरू बाळूमामा असतील तर अशक्य काहीच नाही. सद्गुरू बाळूमामांचा हात तुमच्या डोक्यावर हा कायम असणार आहे. सद्गुरू बाळूमामांनी आशीर्वाद दिला आणि तुमचं वाईट झालं आहे असे कोणाचंच झालेलं नाही. जय बाळूमामा. सद्गुरू बाळूमामांनी तुम्हाला कायम आशीर्वादच दिला आहे. सद्गुरू बाळूमामांची मेंढरे राखवायस नक्कीच जात जा. सद्गुरू बाळूमामांची मेंढरे राखवायस गेल्याने तुमचं कल्याणच होणार आहे. कारण सद्गुरू बाळूमामा हे त्यांच्या भक्तांसाठी कायम आशीर्वादच देत आलेले आहेत. सद्गुरू बाळूमामांच्या मेंढऱ्यांची सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये सुख, शांती, आनंद, वैभव, धन दौलत ही नक्कीच लाभणार आहे. तुम्ही मिळालेल्या गोष्टींमध्ये आनंदी राहायला शिका. कारण की मिळालेल्या गोष्टीमध्ये आनंदी आणि समाधान शोधले तर तुम्ही कायम आनंदीच राहणार आहात. जय बाळूमामा. ही कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. बोला बोला 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 सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. ही कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब हे नक्कीच करा. थँक्यू.